सो वेलकम बॅक वन्स अगेन. तर आम्ही आता आलो आहोत होलबेकला. इथे एक कार शो आहे, तर त्या कार शोसाठी आलो आहोत. तुम्ही माझ्या मागे जे बघताय ते सगळे फायर ब्रिगेडचे कार त्यांनी उभे केलेत. म्हणजे लहान पोरांसाठी येते ॲक्च्युली. त्यांच्या म्हणजे असंच सांगायला की कसं असतं वगैरे सगळं फायर ब्रिगेडचं. इकडे खेळायला पण ठेवलं आहे त्यांना. तर ही ते जे बघतायत ही आहे वॉल्वो XC90. ते फायर ब्रिगेडमध्ये यूज केली जाते इमर्जन्सीला. आणि हे आहेत हे ट्रेनिंग डॉग्स जे ट्रेन केले जातात फॉर पोलीस. त्यांचे डंबेल्स आहेत ठेवलेले. तर आपण जाऊ पुढे हळूहळू. तिकडे अजून आहेत. सो ही आहे इथे पोलिसांची गाडी त्यांनी उभी केली आहे. आतमध्ये इन्फॉर्मेशन पण देतात की आतमधलं सगळं कसं ऑपरेट केलं जातं पोलिसांचं. हे इथे उभे जे केले आहे ही आहे स्पीड व्हॅन. हे कॅमेराज आहेत ज्यातून आपला समोरून येणारी गाडीचं स्पीड डिटेक्ट करतात. ही अशी कुठेही उभे करतात, हायवेवरती किंवा कुठच्याही एका रोडवरती जिथे त्यांना वाटतं की इथे जास्ती हाय स्पीडने गाडी चालवतील तिथे ही गाडी उभी केलेली असते. आणि इथे यांनी हे केलं आहे सगळं आर्मीची इन्फॉर्मेशन देत आहेत, डॅनिश आर्मीचे. बऱ्याचशा गोष्टी इथे आहेत तसे. सो आता इथे हे उभे केले ते सगळे इलेक्ट्रिक कार्स आहेत. ही आहे वॉल्वोची. एक वेळ म्हणजे इंडियामध्ये आपल्या इथे महिंद्रा आणि टाटाची कशी आहे तसं स्वीडिश लोक खूप लॉयल आहेत त्यांच्या कार ब्रँडला, विच इज नोन ॲज वॉल्वो. ही स्पेशली आहे स्वीडिशमध्ये, नॉट स्वीडनमध्ये बनते. आय मीन वॉल्वोची आहे. पण त्यांनी आता सध्या सगळ्या गाड्या इलेक्ट्रिक केल्या आहेत. आता एक पण गाडी म्हणजे पेट्रोल किंवा अशी हायब्रिडवरती नाही आहे. नॉट पेट्रोल किंवा हायब्रिड आहे त्यांची, पण ती फक्त वॉल्वो XC90मध्ये येते. ही आहे EX30. ही पण इलेक्ट्रिक आहे वॉल्वोची. ही पण इलेक्ट्रिकच आहे. EX30. नो मो पेट्रोल कार्स इन वॉल्वो किंवा डिझेल. एक वेळ होता तेव्हा वॉल्वो खूप भारी होती, बट somehow they screwed up due to इलेक्ट्रिक. हे सगळ्या गाड्या माझ्या मागे आहेत ते सगळे इलेक्ट्रिकच आहेत. पण आता ही एक हुंडाईची दाखवतो. ही इंडियात नाही आहे, SUV आहे हुंडाईची. Check out the interior. बेसिक वाटतं, मजा पण नाही राहिली आता इंटिरियरमध्ये इलेक्ट्रिक कार्सच्या. ओके, ही आहे 7 सीटर आहे. ही रेनॉल्डची आहे. नावानं माहिती इलेक्ट्रिक गाड्यांचे बऱ्यापैकी. सगळं टचस्क्रीन, बटन्सचा फील सगळा गेला आहे आता. जेवढं काय पण आहे सगळं इलेक्ट्रिकमध्येच आहे. ही पण रेनॉल्डचीच आहे इलेक्ट्रिक.
एव्हरीवेअर स्क्रीन 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 स्क्रीन. Again Renault. There's the Mazda. ही एक ना माहिती काहीतरी वेगळी वाटते, नवीन वाटते काहीतरी. All-wheel drive. I feel like this one is also an electric. मस्ता करून एक मॉडेल यायचं आपल्या इंडियामध्ये, सध्या बंद आहे. तर त्याची ही आहे M2, सॉरी MX5, नॉट M2. ही अशी कुपे आहे आणि त्याचा हा इलेक्ट्रिक व्हर्जन आहे. ही फोर्डची आहे. हो 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 हो, ह्या गाड्या तुम्ही बघितल्याच असेल इंडियामध्ये, स्विफ्ट. पण इथे येणाऱ्या स्विफ्ट वेगळ्या आहेत, नॉट द सेम स्विफ्ट विच वी गेट इन इंडिया. ही 2 टन की 1 टन हेवियर आहे आपल्या इंडियन स्विफ्टपेक्षा. तर इंटिरियर ही वेगळं आहे. ही आहे इथे जिमनी. इंडियामध्ये 4 डोर येते, पण इथे आहे ही 2 डोर. ही आवडते मला, मस्त आहे, जरा क्यूट, एकदम कॉम्पॅक्ट मध्ये. टू डोर, ही पण तीच आहे, सेम ब्लॅक कलर मध्ये. ही आहे ई विटारा सुझुकीची. तुम्हाला तर इकडचं पजॉट करून एक कंपनी आहे त्याचा दाखवतो. तरी जाम मस्त दिसतात गाड्या बघायला, स्पोर्टी लुक आहे, जरा शार्प लाईन्स आहेत, बेटर दॅन दोज कवी डिझाईन्स. ही एक आहे पजॉट 208. नंतर ह्यांनी पण आता इलेक्ट्रिक काढली आहे, ही 308 आहे पजॉटची. हे फक्त आतमध्ये ती स्क्रीन बघा. शपथ, असं वाटतं घरी मग टी व्ही कशाला घ्यायचा आता, गाडीत एवढी मोठी स्क्रीन दिली आहे तर. ही आहे पजॉटची, ही पण तीच सेम. ह्यांचे लुक्स खूप आवडले. तुम्हाला आता एक दाखवतो, कियाचे व्हेरियंट्स दाखवतो. ती आहे किया EV9. SUV आहे, ही पण इलेक्ट्रिकच आहे. फ्लश डोर हँडल्स आहेत. ओके, कियाची व्हॅन आहे ही, मस्त वाटते गाडी.
That's how the interior is. ती होती ती कियाची EV9, ही PV5 आहे आणि ही आहे कियाची EV6 नाही सॉरी EV5. हिशोबात सगळ्या नुसते इलेक्ट्रिक गाड्या उभ्या केल्या तिथे. तर मी इथे ती जिम व्हॅन्युलर दाखवतो, पण इंडियामध्ये बघतो ती आहे 5 सीटर पण मागे कवर असतं. हा पिकअप ट्रक आहे जीपचाच. ओके, तर ही आहे जीपची ग्लॅडिएटर, सेम लाईक आहे ना पिकअप ट्रक. आपल्या इंडियामध्ये येणारा मॉडेल थोडा वेगळा आहे, पण हा जरा वेगळा आहे. हे आहे याचं इंटिरियर. ओके, 4x4 आहे. सेम वरतून सगळं डिटॅचेबल आहे गाडीचं. रगड गाडी आहे ही पण एक. ही आहे कुपरा. हे पण डिझाईन त्यांचे पण मस्त आहेत खूप. शो यू द इंटिरियर. Wow. So this is how it looks from inside. पण तोच आहे, पण मला मॉडेल नाही माहिती आहे कोणतं आहे. माझ्या त्या साईडला आहे ती सेटची होती. या साईडला BMW इलेक्ट्रिक्स आहेत. सो ही आहे फोक्सवॅगनची ID बस, जी व्हॅन असते ती आहे. साईडून त्याचा प्रोफाईल दाखवतो. 1 2 3 4 5 6 सीटर आहे ती. दिस इज हाऊ इट लुक्स फ्रॉम साईड. अरे खूप गर्दी असल्यामुळे मला जाता येत नाही आहे. पहिले ही अशी पेट्रोल आणि डिझेलमध्ये यायची, बट आता त्यांनी कम्प्लिटली इलेक्ट्रिक केली आहे ही ID बस. ही तशी दिसायला तर खूप मस्त आहे गाडी ॲक्च्युअलमध्ये, प्रॅक्टिकली पण. तुम्हाला आतमधून त्याचा इंटिरियर दाखवतो. That's how it looks from inside. एक म्हणजे प्रॉपर व्हॅन आहे तशी आहे. 1 2 3 4 5 आणि 6 सीटर आहे. फोक्सवॅगनच्या सगळ्या गाड्या उभ्या केल्यात, पण सगळे इलेक्ट्रिक असल्यामुळे नॉट दॅट मच इंटरेस्टेड इन इट. ID4 ID3. माझ्या मागे आहे ती टोयोटा सुपरा GR.
धम्माल गाडी आहे ही एक सुपरा GR. पण ह्याच्या अगोदरचा होता तोच भारी होता मॉडेल. इथे सिटीमध्ये अशी एक छोटीशी ट्रेन फिरत असते लहान पोरांना. मी तुम्हाला आता एक गाडी दाखवतो, ती आहे ऑडीची RS6 विथ 4 लिटर V8 इंजिन. 620 हॉर्स पॉवर समथिंग अराउंड प्रोड्यूस करते ती. फॅमिली कार आहे बट स्पोर्ट्स इंजिन आहे त्याच्यामध्ये ऑलमोस्ट. लिसन टू दिस. ही आहे एक V8 इंजिन आहे. तो आय थिंक जास्ती रेव्ह नाही करत असल्यामुळे एवढा आवाज नाही येते. बट इन रियालिटी स्टेशन वॅगन आहे ऑडीचा RS वर्जन. ओके, मला मर्सिडीजचं एक कलेक्शन दिसलं आहे G63. मर्सिडीजमध्ये पण सगळ्या मेजॉरिटी पेट्रोल नॉट पेट्रोल इलेक्ट्रिक गाड्यात उभ्या केल्या त्यांनी. मर्सिडीजच्या इथे जायच्या आधी आपण बाईक्स बघूया थोडे. सो या सगळ्या जुन्या बाईक्स आहेत. होंडाची ही आहे CBR 400 आहे. ही आहे होंडाची VFR 1200 K1200R. ही आय थिंक ही पण 1200R समथिंग अशीच आहे. ही पण खूप जुनी आहे. मला ह्याचं तर मॉडेल बिलकुल नाही माहिती आहे कोणता आहे. आय थिंक R1200. ही आहे GS 900. ही आहे होंडाची गोल्ड विंग. मस्त कलर आहे. That's the gold wing. ही आहे K1300S. BMW K1300S जी धूममध्ये यूज केलेली आमिर खानने. हार्ली. आणि ही आहे डुकाटी. खूप जुना मॉडेल असणार 100% सांग खूप जुना असेल. 650cc L ट्विन आहे. रेअरेस्ट वन. ही आहे सुझुकीची जिक्सर 750 GSXR 750 आहे. आय थिंक फॉर रेसिंगसाठी त्यांनी बनवले. योशिमुरा एक्झॉस्ट रेसिंग किट आहे सगळं. स्लिक टायर्स. सो यस, कार्बन फायबर चेसी, कार्बन फायबर, स्लिक टायर्स. ही पण डुकोटीचीच आहे. डुकोटीचं इंजिन त्यांनी यूज केलं पण डोंट नो विच मॉडेल इट इज.
सो आता जाऊया मर्सिडीजचं कलेक्शन बघायला. सगळे इलेक्ट्रिकच आहेत. मर्सिडीजचा त्यांनी त्यांचा ट्रकही उभा केला इथे. आपण आपला मॉडेल बघूया, G63 AMG. त्याला म्हणतात गाडी मर्सिडीज AMG G63. हो सॉरी, इट्स नॉट अ G63. ही आहे इलेक्ट्रिक सॅड. दिसायला तर सेम G63 सारखी दिसते. असं फसवतात यार. सेम G63 वाटते यार. जवळ आलं ती मी तिकडे बघितलं, ते EQ लिहिलं तेव्हा कळालं मला की अरे ही G63 नाही आहे, इथं इलेक्ट्रिक आहे. ही पण आहे EQ 350, CLA 250. ही एक आहे इथे स्टेशन वॅगन. ओ माय गॉड, चेक आउट दॅट स्क्रीन इनसाइड. इथपर्यंत ही स्क्रीन आहे, इथून ते अख्खी इथपर्यंत. हा पण ट्रक आहे मागे, तो पण इलेक्ट्रिक ट्रकच आहे. ओके, सो आता मी ज्या ट्रकमध्ये बसलो आहे तो आहे मर्सिडीजचा ट्रक. सो दिस इज हाऊ इट इज. लेट मी सेट, पहिले कॅमेरा जरा सेट करू दे. हो, ते मागे बेड पण आहे. आय थिंक ह्याचा पण बेड बनतो. अँड दिस इज द व्ह्यू वरतून. खूप वरती आहे, लिटरली असं वाटतं की मी पहिल्या माळ्यावरती बसलो आहे. आपटलो. इथे एवढी जागा आहे की मी आरामात उभा राहू शकतो आतमध्ये. लोक थांबले. सो या ट्रकमध्ये होतो मी वरती. हा अख्खा इलेक्ट्रिक ट्रक आहे. सगळ्या आणि इलेक्ट्रिक गाड्या त्यांनी उभ्या केल्या आहेत. असं वाटतं पेट्रोलच्या गाड्या जरा कमी आहेत आता. या आहेत ओपेल. त्या पण सगळ्या इलेक्ट्रिक गाड्या उभ्या केल्या आहेत त्यांनी. इथे आहे MG. सगळ्या इलेक्ट्रिक गाड्याच आहेत. लास्ट इयर मी इथे आलेलो तेव्हा बऱ्यापैकी पेट्रोलच्या गाड्या होत्या, पण यावेळी त्यांनी इलेक्ट्रिक गाड्याच उभ्या केल्यात सगळ्या. ही आहे निसानची मायक्रा माझ्या मागे, ती पण इलेक्ट्रिक. निसानची आरिया. हे सिट्रॉन. तुम्ही फक्त माझ्या मागे बघत जावा. ओके, सो आता जे गाड्या बघायच्या होत्या, ज्या गाड्यांसाठी आलेलो मी, ते सगळ्या गाड्या आता इथे आहेत. ते आहेत सगळे ओल्ड जिप्सी, रेंज रोवर आहेत. आय मीन हे ट्रकचं लाईनअप बघा इथे. हे सगळे डिझेल ट्रक्स आहेत स्कॅनियाचे. लँड रोवर. हो 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 हो, इथे भारी कलेक्शन आहे गाड्यांचं सगळं. मागे सगळं होतं ते इलेक्ट्रिक होते.
तुम्हाला माझ्या चेहऱ्यावरती स्माईल बघून कळालंच असेल, थोडा खुश झालो असेल मी इकडच्या गाड्या बघून. या नाव ही आहे मर्सिडीज E63 AMG V8 टर्बो. दॅट्स द Volkswagen Golf GTI. आहे तीच आपण मगाशी जी बघितलेली ऑडीची RS6 क्वाट्रो, पण हा जुना मॉडेल आहे. मगाशी आत्ता बघितली थोड्या वेळपूर्वी ती होती लेटेस्ट व्हर्जन होता. त्याच्यात टायर बघा फक्त थोडी लोअर्ड केली आहे. दॅट्स द इंटिरियर. This is how it looks from behind. Oh, it has an Acura Proic exhaust. Must be too loud. खूप लाऊड असणारी. इथे अजून एक आहे माझ्या मागे, ती आहे स्टेशन वॅगन मर्सिडीजची. मला माहिती तुम्हाला एक कलर दाखवतो. आय डोंट नो हा दिसेल की नाही कलर व्यवस्थित त्याच्यावरती. खूप वेगळा कलर आहे हा. व्हील्सचा कलर बघा. हा उन्हातून ह्या साईडून वेगळा दिसतोय, ह्या साईडून थोडा वेगळा आहे. ही Volkswagenची अप अशी येत नाही ॲक्च्युअलमध्ये. त्याने सगळं कस्टमाइज केलं आहे, इंटेक चेंज केलं आहे त्याने सगळं. ओके, ही आहे ती मजदा. ही आपण लास्ट वीकेंड पण बघितलेली. ओके, एरो पेंट असा कलर आहे. ही आहे सेट हार्ले. हे अलॉय व्हील्स बघा फक्त याचे. इंटेक पण चेक करा. ही पण तीच आहे सेम सेट. BBSचे अलॉय व्हील्स टाकलेत. या सगळ्या क्लासिक कार्स आहेत इथे. ह्यावेळी खूप कमी गाड्या आहेत असं वाटतं मला. लास्ट इयर तर खूप होते. सगळे इथे ह्या फियाट आहेत जुन्यावाल्या. हो 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 हो, ही फियाट बघा फक्त. अबाट अरे हे बघा. Check out this Mercedes E-Class. अलॉय व्हील्स बघा फक्त. Second another Mercedes. ही आहे Volkswagen. सॉरी, ही आहे Mercedes V12 आहे कदाचित. ही होती Mercedesचं कलेक्शन आहे सगळं. सो ही आहे फोर्डची मस्टँग.
किती मस्त मेंटेन ठेवलं आहे बघा. फक्त इंटिरियर आतमध्ये फुल रेड कलर. हा मस्त वाटते गाडी. ही आहे जगवार. सुपरचार्जर. ही आहे लोटस. ही आहे ऑडीची क्वाट्रो. म्हणजे रॅलीज जे रॅली कार्स असायचे त्याच्यातली आहे. इथे यूज होती ही. सर्वात भारी टेक्नॉलॉजी आहे ऑडी क्वाट्रो. आय विल ट्राय टू एक्सप्लेन यू की याची टेक्नॉलॉजी म्हणजे क्वाट्रो असं का म्हणतात त्या गाडीला. ऑडीने लिटरली राज्य केलं या टेक्नॉलॉजीने रॅलीजमध्ये. And with the same technology, I think now they are entering into F1 as well. Check out this engine. छान भारी वाटते गाडी. ही आहे मर्सिडीज. ओपेल सगळे जुन्या आहेत. सिट्रॉनची आहे. लोटस. ही आहे वॉल्वो. वा छान जुन्या गाड्या सगळ्या क्लासिक कार्स एकदम. Okay. Volkswagen Golf. तुम्ही माझ्या ना अगोदर खूप म्हणजे अजून 2 ब्लॉग्समध्ये बघितलं असेल की निम्बस आपण जी बघत होतो ती युजली म्युझियममध्येच असायची. मी तुम्हाला इथे ही चालू असलेली निम्बस दाखवतो. ही हा जो मॉडेल आहे हा डेन्मार्कचा आहे. and it's in a working condition. Okay, number plate है. सो इथे बाहेर पण गाड्या बाईक्स उभ्या आहेत. मी पार्किंग लॉटमध्ये आलो ॲक्च्युली. ही हार्ली डेव्हिडसन, नाइट्रॉड, होंडा, ओल्ड स्कूल. ती पण हार्ली. व्हील्स बघा फक्त. तो जाऊ आता परत आतमध्ये. खूप क्लासिक कार्स पण इथे उभे आहेत ॲक्च्युली. हा एक ट्रक आहे इथे. मला माहिती नाही कुठचा ट्रक आहे काय आहे ते, पण तो जरा वेगळा वाटून. नॉर्मल ट्रक आहे तसा नाही आहे, काहीतरी वेगळाच आहे जरा. आहे अजून कलेक्शन. मला वाटलं संपलं. ते तिथे ठेवलेले सगळे ते इलेक्ट्रिक होते, एवढं काय आवडलं नाही. पण इकडचं कलेक्शन तर जाम भारी आहे. वाला एक हे सगळे क्लासिक कार्स काय काय जणांनी बनवलेले आहेत, कस्टमाइज केलेले आहेत. अजून एक मस्टँग दाखवतो तुम्हाला मी. सो ही आहे एक मस्टँग रेड कलरमधली. शेवोलेट. ही अगेन तिथे शेवोलेट. सो
या आहेत सगळ्या बीटल. मग अशी जो फोक्सवॅगनचा जो पिकअप दाखवला तो हाच पिकअप होता. हा जुना व्हेरियंट आहे, पण तिकडे दाखवलेला तो वेगळा आहे. पण फोक्सवॅगनचाच आहे. कॅम्पिंग व्हॅन्स असायचे त्यावेळी. सो जाऊ आता आपण परत मागे. मला तोपर्यंत ट्रक्स दाखवतो फक्त एक. सगळे जुने जुने गाड्या आहेत यार. एवढे क्लासिक भारी गाड्या वाटतात ना यार. ते साईज घ्यायचं झालं म्हटलं आता एक एंड्युअरची साईज असेल. एवढे मोठमोठे गाड्या आहेत त्या क्लासिक अमेरिकन स्पेशली. सो यस इट संपलं. जाऊ आता मागे परत. हे कॅम्पर व्हॅन आहेत. ओके सो आता मी जाणार आहे ते ह्या क्रेनमध्ये चाललो आहे. तिकडनं वरचा सगळा व्ह्यू बघायला. तो बघू वरतून कसं दिसतंय हे सगळं. हे पकडते मी ते घालतो. From YouTube? या फॉर यूट्यूब. YouTube, okay. सो आय एम चाललो आता Are you वरती brave for याच्यासोबत. heights? नो नॉट दॅट मच. Okay. You say stop if you're too high. ओके राईट. इथे हा सगळा शो होता चालू आणि असं अख्खं लांबपर्यंत आहे. तिथपर्यंत सगळ्या गाड्या आहेत, कार्स आहेत खूप सारे.